रोड रोमियोंचा बंदोबस्त करण्यासाठी पारनेर पोलीस ॲक्शन मोडवर. पारनेर शहरातील कॅफे व लॉजची तपासणी. पारनेर तालुक्यातील अनेक गावातून शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी पारनेरमध्ये येत असलेल्या मुलींना रोड रोमियोंचा त्रास हा सहन करावा लागत आहे. त्यामुळे पारनेर शहरातील महाविद्यालय व शाळा परिसरात रिकामटेकडे रोड रोमियोंचा बंदोबस्त करण्यासाठी पारनेर पोलिसांनी कंबर कसली असून ते ॲक्शन मोडवर आले आहेत. पारनेरचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सांगदेव हांडाळ यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल व्ही के टकले व पोलीस कॉन्स्टेबल एस जी शिंदे व वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाईस सुरुवात केली आहे. पारनेर पोलीस ठाण्याच्या वतीने दररोज शाळा महाविद्यालय भरण्याच्या वेळी व सुटल्यानंतर नित्यनियमाने ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सांगदेव हांडाळ यांनी सांगितले. तर शाळा व महाविद्यालय परिसरात फिरणारा मुलांची ओळखपत्रे तपासणी करण्यास सुरुवात केली असून गेल्या 8 दिवसांपासून पारनेर शहरातील शाळा महाविद्यालय परिसरात हिंडणाऱ्या टार्गेटांचा बंदोबस्त करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांना प्रसाद पण दिला आहे. पारनेर शहरात पारनेर महाविद्यालयासह न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनियर कॉलेज, सेनापती बापट, शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयासह इतर अनेक माध्यमिक विद्यालये असून ग्रामीण भागातील मुली शिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात. परंतु महाविद्यालयात अथवा शाळा सुटल्यानंतर बस स्थानक परिसरात भरधाव वेगाने वाहने चालवत व हॉर्न वाजवत अनेक रोड रोमिओ महाविद्यालयीन परिसरात व रस्त्यावर दिसून येत आहे. त्यामुळे यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी अनेक वेळा पालकांसह महाविद्यालय व विद्यालयांनी लेखी पत्राद्वारे केली होती. परंतु या रोड रोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी पारनेर पोलिसांकडून सातत्याने मोहीम राबवण्यात येणार आहे. कॅफे व लॉजची होते पोलीस तपासणी. अनेक महाविद्यालय व शाळकरी मुले व मुली कॅफेमध्ये दिसत असून पारनेर शहरातील कॅफे चालकांची तपासणी पारनेर पोलिसांनी सुरू केली आहे. तसेच गेल्या आठवड्यात पारनेर शहरातील एका लॉजवर अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली असल्याने पारनेर शहरासह परिसरातील लॉजची पण नियमितपणे तपासणी सातत्याने केली जाणार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सांगदेव हांडाळ, पारनेर पोलीस ठाणे यांनी सांगितले. मी पोलीस उपनिरीक्षक सांगदेव बबन हांडाळ, पारनेर पोलीस स्टेशन. मागच्या काही दिवसांपासून पारनेर शहरातील कॉलेज, हायस्कूल्स, पालक आणि इतर नागरिक यांच्याकडून मागणी होत होती की कॉलेज जे हायस्कूल आहेत, हायस्कूलचा परिसर, कॉलेजांचा परिसर आणि बसस्टँड अशा परिसरांमध्ये जी काही शाळाबाह्य मुले विनाकारण रस्त्यावर रेंगळताना दिसत आहेत किंवा कुठंतरी मुली येताना जाताना त्यांची छेड काढतायत, त्यांचा पाठलाग करतायत किंवा मुलींकडे पाहून अशा ठिकाणी धिंगाणा घालतायत आणि कुठंतरी शाळकरी मुलींना असुरक्षित वातावरण निर्माण होते, असा शाळा, कॉलेज आणि सज्ञान नागरिक यांच्याकडून सूर आळवला जात होता. तशी मागणी किंवा तसे पत्रकही आम्हाला कॉलेजकडून प्राप्त झालेलं होतं. त्या अनुषंगाने आम्ही पारनेर शहरातील शाळा, कॉलेज, बसस्टँड अशा परिसरामध्ये जी मुले उन्हाळपणे काही एक काम नसताना थांबतायत, तिथं धिंगाणा घालतायत किंवा तिथं बसलेल्या शाळकरी मुली असतील यांना छेडण्याचा प्रयत्न करतायत, अशा रोड रोमिओ मुलांसाठी आम्ही विशेष पेट्रोलिंग मोहीम आमचे माननीय पोलीस निरीक्षक संतोष खेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शन पथक आणि पारनेर शहर व टाऊनचे जे कर्मचारी आहेत यांच्यासोबत आम्ही स्वतः पेट्रोलिंग राबवत आहोत. त्यामध्ये आम्ही शहरातील जे लॉजेस आहेत ते लॉजेस वेळोवेळी चेक करत आहोत. त्यामध्ये जे लॉजेस आहेत त्यांना कोणत्याही अज्ञान मुलीला तिथे प्रवेश दिला जाणार नाही याबाबत सक्त सूचना दिलेल्या आहेत. आणि जे कॅफे आहेत की जे कॅफे चालवणारे लोक आहेत की जे त्या मुलांना पडदे वगैरे लावून की जास्त सुरक्षित जागा निर्माण करून देत आहेत की गुन्ह्यामध्ये वाढ होईल किंवा काही मुली या अशा ठिकाणी जातील, त्यांच्यासोबत इतरही मुलांकडून त्यांची छेडछाड होईल किंवा काही गंभीर गुन्हे घडतील, अशा प्रकारचे जे वातावरण निर्मिती करतायत चहा कॅफेवाले, तर त्यांच्यावरही आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आणि यापुढे असं कोणतंही वातावरण त्यांनी निर्मिती केली तिथे की पडदे लावून आडोसा वगैरे करून त्यांना एक सुरक्षित ठिकाण तयार करून दिलं की याच्यातून पुढे आणखी गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता आहे, असं कोणताही कॅफे चालक करणार असेल तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत. असे कॅफेंवर पण आम्ही वेळोवेळी व्हिजिट करत आहोत. आणि यामुळे आम्ही करीत असलेल्या पेट्रोलिंगमुळे शाळा, कॉलेज परिसरातील शिक्षक, पालक यांनी समाधान व्यक्त केलेले आहे. यापुढेही मागच्या 8 दिवसापूर्वी शहरामध्ये एका अल्पवयीन मुलीवर एका मुलाने, शाळकरी मुलीने, शाळाबाह्य मुलाने तिला लॉजवर घेऊन जाऊन
तिच्याशी जे काही संबंध केले तर असे गुन्हे पुन्हा घडू नयेत यासाठी आम्ही शाळा आणि कॉलेज परिसरामध्ये पण लेक्चर देणार आहोत सदर विद्यार्थ्यांना, आणि जी जनजागृतीची मोहीम हाती घेतलेली आहे ती आम्ही चालूच ठेवणार आहोत. यामध्ये जी मुलं पालक ज्या मुलांना बुलेट्स देत आहेत, स्कूटी देत आहेत किंवा इतरही टू व्हीलर देत आहेत, त्यामध्ये बऱ्याचशे जे गाड्यांचे नंबर आहेत ते नंबरच नाही आहेत. अशा मुलांकडे लायसन नाही आहे, तर यांच्यावर आम्ही लायसन नसण्याची कारवाई किंवा ही मुलं 3 मुलं 4 मुलं एका गाडीवर सर्रासपणे शाळा आणि कॉलेजच्या परिसरातून मोठ्या आवाजात धिंगाणा घालत बेकायदेशीरपणे हे करतायत, म्हणजे अशा वातावरण अशांत करतायत आणि त्याच्यामुळे कुठेतरी असुरक्षित वातावरण निर्माण होते. त्यामुळे असे ट्रिपल सीट विदाऊट नंबर विदाऊट लायसन जे मुलं गाड्या चालवतात यांच्यावर पण आम्ही कारवाई करणार आहोत. आणि यामध्ये विशेष गोष्ट अशी की पालकांनी पण आपण आपल्या मुलांना गाड्या देताना तो मुलगा कॉलेजवर काय करतोय, किती मुलांना बसवतोय, शाळेत जातोय का, बाहेर रोडवरच थांबतोय, धिंगाणा घालतोय, यासाठी पालकांनी त्या मुलांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. त्या मुलांना टू व्हीलर किंवा देणंच गरजेचं आहे का याचं आत्मपरीक्षण पालकांनी केलं पाहिजे. की ते गाडी घेऊन आल्यानंतर ते उन्हाळपणा करतोय का याच्याकडे पण विशेष लक्ष दिलं पाहिजे. आणि अशी मुले रस्त्यावर दिसल्यास त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. आणि इथून पुढे जीही मुले आम्हाला कायदेशीर याच्यामध्ये सापडतील त्यावेळेस जी अल्पवयीन मुलांच्या ताब्यात गाडी सापडते किंवा त्या अल्पवयीन मुलांकडून कुठेतरी गुन्हे घडत आहेत तर त्यावेळी त्या अल्पवयीन मुलांच्या वडिलांवर जे काय लिगली कारवाई होईल ती त्यांच्यावर पण आम्ही कारवाई करणार आहोत. ओके. नमस्कार, मी भुजबळ अर्जुन गंगाधर, प्राचार्य इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज पारनेर. तर पारनेर हे तालुक्याचं गाव आहे आणि या तालुक्याच्या गावामध्ये अनेक छोट्या गावामधून अनेक मुलं मुली या तालुक्याच्या गावाला शाळेसाठी महाविद्यालयासाठी शिकण्यासाठी येत असतात. परंतु जेव्हा हे विद्यार्थी शाळेमध्ये येतात त्या परिसरामध्ये अनेक बाहेरचे ज्याचा शाळेशी कॉलेजशी कुठलाही काही संबंध नाही असे अनेक रोड रोमिओ किंवा असे शालाबाह्य विद्यार्थी या ठिकाणी फिरत असतात. आणि हे फिरत असताना त्या मुलांचा आमच्या मुलांना मुलींना शाळेत येण्यासाठी जाण्यासाठी अनेक प्रकार त्रास होत असतो. हा त्रास कमी करण्यासाठी पारनेर पोलीस स्टेशनचे PSI आदरणीय हंडाळ साहेब यांनी जी एक चांगली मोहीम हाती घेतली की दिवसातून 1-2 वेळा चक्कर मारणे आणि त्या रोडोमियांना जर सापडले तर त्यांना पकडणे व त्यांना शासन करणे आणि त्यांचा बंदोबस्त करण्याची जी काही चांगली मोहीम घेतली त्याबद्दल मी खरोखर आदरणीय पोलीस हंडाळ साहेब आणि त्यांच्या सर्व पारनेर तालुक्यातील पोलीस टीमचा अगदी मनापासून अभिनंदन करतो. त्यामुळं निश्चितच या गोष्टीवर काहीतरी चांगला परिणाम होईल आणि पालकांनासुद्धा सुरक्षित वाटेल, मुलांनासुद्धा शाळेत सुरक्षित वाटेल आणि ज्या बाहेरगावच्या मुली शाळेमध्ये महाविद्यालयात येतात त्यांनासुद्धा ते अगदी बिनधास्तपणे आपल्या कॉलेजमध्ये येऊन अगदी शिक्षण चांगल्या प्रकारे घेऊ शकतात. परंतु या माध्यमातून मी पालकांना एक विनंती करेल की पालकांनी आपल्या पाल्यांना मोटरसायकल किंवा कुठल्याही प्रकारची बाईक देऊ नये. ज्यांचं वय कमी आहे अशा विद्यार्थ्यांना बाईक देऊन, आणि त्यांनी बऱ्याच वेळा असं दिसतं की पालक आपल्या मुलाच्या प्रेमापोटी मुलांना गाड्या देतात परंतु तेच मुलं 2 डबल सीट ट्रिपल सीट येतात आणि नकळत कुठंतरी अपघात घडतो आणि त्याचा त्रास हा सगळ्यांनाच पालकांना होतो, मुलांना होतो, शासनाला पोलीस प्रशासनाला पण होतो. त्यामुळं पालकांना एक विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलांना गाड्या देऊ नये. त्याचबरोबर बाहेरगावावरून बऱ्याचशा मुली पण येत असतात आणि त्यांच्या गाड्या ह्या वेळेवर असतात असं नाही. तर कधी काय होतं, याच मुली बराच वेळ 6-6:30 वाजेपर्यंत बाहेरगावाला जाणाऱ्या ज्या मुली आहेत ह्या अनोळखी व्यक्तींना हात करून त्यांना जायची वेळ येते. तर त्या पालकांना आणि मुलींना एक विनंती करेल की आपण घरी जात असताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीला हात करू नये. ओळखीची व्यक्ती असेल तरच त्यांच्याबरोबर जावे, अन्यथा आपल्या घरच्यांना फोन करून त्यांना बोलावून घेऊन त्यासाठी त्यांनी काळजी घेतलेली निश्चितच चांगली राहील. त्याचबरोबर ज्या काही अनोळखी व्यक्ती असतील त्या अनोळखी व्यक्तीशी संभाषणसुद्धा टाळावं. की कोणी काही जे असे असतात की काही विद्यार्थी असे असतात की ते मुद्दामूनच आपली ओळख काढण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यातून तुला मी सोडतो, मी घेऊन जातो, तुझे पालक ओळखीचे, अशा प्रकारच्या प्रलोभनाला मुलींनी कुठेही बळी पडू नये आणि त्यांनीसुद्धा काळजी घ्यावी. आणि पोलीस प्रशासनाने जी काही चांगली कामगिरी चालवलेली आहे त्यांना निश्चितपणे
याच्यातून आउटपुट मिळेल, त्याच्यातून निश्चितपणे चांगले परिणाम दिसतील. त्यांचं परत एकदा मी अगदी मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. न्यू आर्ट्स महाविद्यालय पारनेर हे महाविद्यालय नेहमीच शिस्तप्रिय राहिलेलं आहे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या शिस्तीसाठी अनेक उपाययोजना अनेक वर्षांपासून महाविद्यालय राबवतं. परंतु महाविद्यालयाच्या बाहेर जो काही रस्ता आहे त्या रस्त्यावरती अनेक विद्यार्थी जे महाविद्यालयात नसतात किंवा प्रवेश नसतो असे सातत्याने ये जा करतात आणि त्यांच्यापासून महाविद्यालयामध्ये येत असणाऱ्या विद्यार्थिनींना प्रामुख्याने त्रास होतो. तर त्या संदर्भाने पारनेर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जे काही सध्या या ठिकाणी नियंत्रण निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो अतिशय स्तुत्य आहे. आम्ही तर खरं तर या गोष्टीचं स्वागत करतो आणि त्या माध्यमातून या विद्यार्थिनींना एक चांगल्या प्रकारचं संरक्षण मिळेल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मला निश्चितपणे वाटते. दुसरं महत्त्वाचं मला पालकांना सांगावंसं वाटतं की कोविडनंतर गाड्यांचे काही एस टी बसेस कमी प्रमाणामध्ये येऊ लागल्या. त्याच्यामुळे अनेक विद्यार्थी अनेक रूटला खाजगी गाडीनं जाण्याचा प्रयत्न करतात. कोणत्याही 2 चाकी 4 चाकी गाडीला ते हात करतात आणि अनोळखी व्यक्तीसोबतसुद्धा ते त्या ठिकाणी गाडीनं प्रवास करतात. तर ही खरं तर धोक्याची गोष्ट आहे. कारण अशा अनेक घटना या माध्यमातून घडलेल्या आपण राज्यभर बघतो आणि म्हणून विद्यार्थिनींना सुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि पालकांनी सुद्धा विद्यार्थिनींना सांगितलं पाहिजे की अधिकृत बसनेच आपापल्या वाडी वस्ती गावामध्ये येणं आणि जाणं अत्यंत गरजेचं आहे. महाविद्यालयाचा जर आपण विषय घेतला तर महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना ड्रेस कोडशिवाय तसेच आयडेंटिटी कार्डशिवाय प्रवेश दिला जात नाही आणि सर्व प्रकारची उपाययोजना करतो. त्या संदर्भाने वेळोवेळी पारनेर पोलीस स्टेशनची मदतही घेतली जाते आणि विद्यार्थ्यांना सातत्याने एक शिस्तप्रिय राहण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं किंवा त्यांना नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यासाठी आमचा सर्व प्राध्यापक वर्ग सातत्याने प्रयत्न